यानंतर तमाम लाडक्या बहिणींचे भाऊराया, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब यांची तोफ इथं धरणार आहे। नाथांचा नाथ, देवाची साथ, मदतीचा हात, एकटाच एकनाथ, शत्रूंना मार, करो विकास, साऱ्या मुखात एकनाथ। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आई अंबाबाईच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, बाळू मामाच्या नावानं चांग भलं। राजमाता जिजाऊ मासाहेब, महाराणी ताराराणी, राजश्री छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना विनम्र अभिवादन करतो। आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। एक दुर्दैवी निधन झाले, महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे आणि प्रचंड धक्कादायक, मनाला चटका लावणारी, वेदना देणारी घटना महाराष्ट्रात घडलेली आहे। परंतु अशा या अत्यंत कठीण काळात देखील निवडणुकांचा प्रचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे। हा अवघड प्रसंग आहे खरं म्हणजे, परंतु निवडणुका टाळता येणं शक्य नाही, म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह असतो। ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि म्हणून नेत्यांची निवडणूक झाली, लोकसभा विधानसभा, आता कार्यकर्त्यांनी नेत्यांना निवडून दिलेलं असतं। आता या निवडणुका जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायत समित्या या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि म्हणून अशा प्रसंगात, दुःखात देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी मी आलेलो आहे, माझ्या लाडक्या बहिणींसाठी आलेलो आहे, लाडक्या भावांसाठी आलेलो आहे आणि आपल्या युतीच्या उमेदवारांसाठी मी आलेलो आहे। आणि म्हणून अशा आपल्यालाही माझं आव्हान आहे की ह्या निवडणुकाचा प्रचार देखील आपण साधेपणाने करतोय, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं कोणी टीकाही करत नाही आहे आणि म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन आपण ही निवडणूक लढवतोय। काय केलं, आपण काय करणार आहोत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। खरं म्हणजे मी कोल्हापुरात येतो तेव्हा ही भूमी जी आहे ही स्वाभिमानी भूमी आहे, ही खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारी भूमी आहे आणि म्हणूनच इथं आल्यानंतर एक समाधान मनाला भेटतं। आणि मी कोल्हापूरच्या पुरात देखील आलेलो आहे, त्यावेळी देखील इथल्या लोकांना मी पाहिलंय, जवळून अनुभवलंय। कोल्हापूर हे स्वामिनिष्ठ आहे आणि स्वाभिमानी आहे। आताच मी स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा हरिबा बेनाडे, हुतात्मा मल्लू चौगुले यांना अभिवादन केलेलं आहे। खरं म्हणजे ही स्वातंत्र्य सैनिकांची भूमी आहे, ही माजी सैनिकांची भूमी आहे। खऱ्या अर्थाने मी या भूमीला वंदन करतो। खऱ्या अर्थाने जेव्हा माजी सैनिक आपले सीमेवर लढत असतात, आपले सैनिक सीमेवर लढत असतात आणि आपलं रक्षण करत असतात, जेव्हा पहलगामचा हल्ला झाला, ऑपरेशन सिंदूर झालं, त्यावेळेस आपल्या जवानांना देखील रक्ताची आवश्यकता होती। त्यावेळेस आपले चंद्रहार पाटील पेलवान यांच्या नेतृत्वाखाली 1200 लोकांची, पेलवानांची फौज काश्मीरमध्ये जाऊन रक्तदान करणारी शिवसेना देखील लोकांनी पाहिलेली आहे। आणि म्हणून राष्ट्रभक्तीचा अंगार चेतवणारा हा आपला पक्ष आहे आणि म्हणूनच मी आपल्याला कोल्हापूर म्हणजे तांबड्या पांढऱ्या रश्श्याचा झंझणाट, अन्यायाविरुद्ध लढणारा खणखणाट आहे आणि म्हणून कोल्हापूरच्या मातीला एक वेगळा सुगंध आहे। आणि हमीदवाडा कुठं आहे? इथंच जवळ आहे आपलं, हमीदवाड्याजवळच उतरलो नाही का। शाहू महाराजांच्या सुधारणावादी इतिहासाची पालखी वाहून नेणारे गाव आहे आणि म्हणून तरुण उत्साही कार्यकर्त्यांचा मोहोळ आहे। पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेत श्रमदान करणारं गाव आहे हे। खरं म्हणजे पाणीदार गाव या मोहिमेत तरुण कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून देखील जलसंधारणाची अनेक यशस्वीपणे मोहिमा आपण राबवलेल्या आहे। खरं म्हणजे हे गाव आपलं चिखली ही गावामध्ये या ठिकाणी आपले माजी खासदार म्हणाले की सगळे एकत्र आलेले आहेत, सगळे एकत्र आले आहेत, मी एकटाच आहे, तुम्ही एकटे नाही,
तुमच्या मागे ही जनता आहे, ही सगळी तुमची ताकद आहे. आणि म्हणून ही जनताच सगळं ठरवत असते. जनता बघत असते, अरे काल कोण कशासाठी एकत्र आलंय. स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोक एकत्र येतात, खुर्चीसाठी एकत्र येतात, परंतु शिवसेना स्वार्थासाठी नाही, सर्वसामान्यांना विकासासाठी, सर्वसामान्यांच्या विकासासाठी आणि न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना निवडणूक लढवत असते. मी मुख्यमंत्री असताना माझ्या लाडक्या बहीण योजना मी सुरू केली, लेक लाडकी लखपती योजना सुरू केली, एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला, मुलींना उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला, शेतकरी सन्मान योजना केली, या ठिकाणी वयोश्री योजना केली, या ठिकाणी रोजगाराच्या योजना केल्या, अनेक योजना आपण केल्या. सगळ्यात महत्वाची आणि माझी लाडकी योजना कुठली असेल तर माझी लाडकी बहीण योजना ही माझी आवडती योजना आहे. अनेक लोकांनी त्याला खोडा घातला, पण लोकांनी बरोबर माझ्या लाडक्या बहिणींनी चमत्कार केला आणि महायुती सरकारला 232 जागा दिल्या. मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींना एवढ्यावर आम्ही थांबणार नाही. स्वतःच्या पायावर उभं करून या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय हे महायुती आपलं सरकार थांबणार नाही. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि म्हणून कोणी किती अफवा केल्या, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि म्हणून लाडक्या बहिणी, लाडके भाऊ हे सगळे चमत्कार करणारे लोक आहेत. आणि म्हणून सर्वसामान्य माणसं इकडं जनशक्ती आहे आणि तिकडे काय, तरी सुद्धा जिंकतो कोण, जनशक्ती. ही सर्वसामान्य माणूस ठरवत असतो, जनता जनार्दन ठरवत असतो कुणाला जिंकवायचं आणि कुणाला आपटायचं ते. आणि बरोबर लक्षात ठेवा, आपल्याला मी संजय मंडलिकराव, तुम्ही खासदार म्हणून या भागातून निवडून आलेला आहात आणि तुम्हाला या लोकांनी जनतेने प्रेम केलेलं आहे. असंच प्रेम या जिल्हा परिषद आणि नगर पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी हा आपला विकासाचा अजेंडा घेऊन आपण चाललोय. या ठिकाणी आपण फक्त सत्ता आणि खुर्ची आपला अजेंडा नाही आहे. या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं आपला अनुभव अजेंडा आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपण पाहिलं, पायाला भिंगरी लावून या संपूर्ण राज्यामध्ये फिरला, अनेक कल्याणकारी योजना केले, विकास प्रकल्प पुढे नेले. हा विकास प्रकल्प पुढे नेतात असताना लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील अनेक योजना केल्या. माता सुरक्षित कुटुंब सुरक्षा अशी योजना केली. शासन आपल्या दारी घेऊन गेलो, आपण लोकांच्या दारामध्ये सोयी सुविधा देण्याचं काम आपल्या सरकारने केलं. अशा अनेक योजना, सिंचनाचे प्रकल्प असतील, अनेक योजना आपण राबवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणूनच लोकांनी त्या कामाची पोचपावती निवडणुकीमध्ये दिलेली आहे. अगदी शेवटपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी इकडे दिसत आहेत, भाऊ दिसत आहेत. आणि मी नेहमी सांगतो, ज्या उमेदवारांच्या मागे महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला असं लागतोच, आणि त्यांच्या बाजूला भाऊ आहे. आणि म्हणून हे मी बोलत नाही, नुसतं विधानसभेत त्याचा अनुभव घेतलाय, नगर परिषदेत घेतलाय, महापालिकांमध्ये घेतलेला आहे. तुमचा शिवसेना पक्ष चांदा ते बांधापर्यंत गेलाय. आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील शिवसेना राज्यात 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला, नगर परिषदेमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला, महापालिकेत देखील या राज्यामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. आणि म्हणून या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये देखील घवघवीत यश या ठिकाणी मिळेल. पालकमंत्री इकडे आहेत, मी स्वतः आपल्या सोबत आहे. जे या भागामध्ये आपल्याला रस्त्यांची कामं असतील, त्याचबरोबर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती असेल, सहकार असेल, या सगळ्या ज्या काही योजना आहेत, या योजना आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. खरं म्हणजे कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आज आपले आमदार जवळपास 5 आमदार आहेत आणि म्हणून एक खासदार आहे. संजय मंडलिक थोडक्यात निसटले, पुढच्या टायमाला बरोबर पकडतील. आणि म्हणून या खरं म्हणजे गेल्या 3.5 वर्षात कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये विकासाची गंगा आणण्याचं काम आपण केलेलं आहे. जिल्हा परिषद असेल, ग्राम सडक योजना असेल, यामध्ये कोट्यावधी रुपयांचे आपण निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे. आगामी काळात देखील 30 नवीन रस्ते आपण करतोय. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 114 कामं आपण हाती घेतलेली आहेत. ग्राम सडक योजनेमध्ये 172 किलोमीटर रस्ते आपण पूर्ण करतोय. 112 कोटीचा निधी आपण मंजूर केलेला आहे. रस्ते मजबूत असले की विकासाची गंगा येत असते. आणि म्हणून प्रत्येकाच्या डोक्यावर हक्काचं छप्पर मिळालं पाहिजे. म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेमधून 57,000 घरं आपण पूर्ण करतोय.
माझ्या लाडक्या बहिणी समोर बसलेल्या आहेत. लक्ष्मी मुक्ती योजनेतून आता त्यांच्या घराचं 7/12वर नाव देखील या ठिकाणी लागणार आहे. हा देखील आनंद आहे. आणि म्हणून आपल्या सरकारने लाडकी बहिणी योजना तर केलीच, पण आपल्या नावासमोर वडिलांच्या नावाच्या अगोदर आईचं नाव लावण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय आपल्या राज्याने घेतला. हा देखील असे अनेक निर्णय आपण घेतले. निर्णय वाचत राहिलो तर वेळ पुरणार नाही. आणि म्हणूनच या भागामधून जे काही आपल्याला या तालुक्यासाठी आवश्यक ज्या काही योजना आहेत, आवश्यक विकास कामं आहेत, ते देण्याचं काम या ठिकाणी आपण करूया. मगाशी मी स्मारकाचा विषय देखील म्हणालो. आपली जी स्मारक आहे त्याला लागणारा निधी आहे तिथं देखील काही कमी पडू देणार नाही. आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील आरोग्य केंद्र असतील, या ठिकाणी आणखी काय आवश्यकता असेल, प्रकाश आंबेडकर इथं आहेत, जातीने लक्ष देऊन कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत ते. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे यासाठी ज्या योजना करता येतील त्या आपण केल्या पाहिजे. आणि म्हणून या सगळी या ठिकाणी मी हेही सांगतो की आपल्याकडे सर्किट बेंच आपण चालू केला. गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती कोल्हापूरकरांची. 7 जिल्ह्यांचा वनवास संपून 18 ऑगस्टला आपण सर्किट बेंच केलं. आता मुंबईमध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आले होते. त्यांना मी माझ्या भाषणामध्ये विनंती केली, सर्किट बेंच आता तुम्ही केलेला आहे, आता फुल बेंच देखील करा आणि या ठिकाणी कोल्हापूर वासियांचा गेल्या अनेक वर्षाचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावा. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन, कोल्हापूर जिल्ह्याला राज्याच्या नकाशावर आपल्याला अव्वल करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला बळीराजाच्या ज्या काही योजना आहेत त्या देखील या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायच्या. शेतकरी सन्मान योजना असेल, त्याचबरोबर बळीराजा जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याला न्याय देण्याचं काम महायुती सरकारने केलं आहे. मी मुख्यमंत्री असताना नवीन नवीन योजना आपण केल्या आणि ज्या योजना नव्हत्या त्यालाही देखील चालना दिली. सिंचनाचे प्रकल्प आपण मार्गी लावले. हे असे अनेक प्रकल्प आपण मार्गी लावत असताना लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील केल्या. कोल्हापूर जिल्हा दुग्ध व्यवसायात अव्वल आहे. आदर्श गोटा योजनेसाठी देखील पैसे कमी पडणार नाही याची देखील खात्री मी या ठिकाणी देऊ इच्छितो. निवडणुका तोंडावर आल्या की काही लोक घोषणा करत असतात, मोठमोठे भाषणं करतात आणि आश्वासनं देतात, पण तुम्हाला मी सांगतो हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणारा आहे. जो बोलतो तेच करतो. मग इथं आरोग्य असेल, पर्यटन असेल, एसटी असेल, या ठिकाणी त्याचबरोबर उद्योगाचे प्रश्न असतील, हे सोडवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. तो नोकरीनिमित्त आपला भाग सोडून जाता कामा नये दुसरीकडे. ही संकल्पना आणि भूमिका आपण घेतलेली आहे. आणि म्हणून रोजगार निर्मितीसाठी देखील मोठ्या प्रमाणावर आता दावोसमध्ये देखील आपले उद्योग मंत्री, मुख्यमंत्री जाऊन आले आणि मोठ्या प्रमाणावर करारनामे केलेले आहेत. त्यातले देखील काही कारखाने आपल्याकडे येतील आणि या भागातल्या लोकांना रोजगार मिळेल. आणि म्हणून मी आपल्याला IT पार्क असेल, स्टार्टअप असेल, या माध्यमातून देखील नोकऱ्या देण्याचं काम आपलं सरकार करतोय आहे. आणि मी आपल्याला एवढंच सांगेल, ही जिल्हा परिषद पंचायत समिती ही ग्रामीण भागातल्या निवडणुका आहेत, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, या कार्यकर्त्याला बळ देणाऱ्या निवडणुका आहेत आणि हा खरं म्हणजे उद्याच्या पुढच्या निवडणुकांचा पाया आहे. आणि म्हणून आज आपले जे उमेदवार आहेत हे जिल्हा परिषदेचे 6 उमेदवार आहेत आणि पंचायत समितीचे 10 उमेदवार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 उमेदवार आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 1 उमेदवार, असे 12 टोटल उमेदवार आहेत. बरोबर, 18 उमेदवार आहेत आणि 18 उमेदवारांचं निशाणी आहे धनुष्यबाण आणि दोघांचे वेगळे आहे, ऊस आणि विळा तोडा तारा. आणि म्हणून या सर्व लोकांना विजयी करा म्हणून मी आपल्याला विनंती करायला खास आलो. मी विनंती आपल्याला केलेली आहे आणि आपल्याला मी एवढंच सांगेन, जे काही या भागामध्ये जे आपल्याला आवश्यक आहे, रस्ते, पाणी, दिवाबत्ती, ज्या काही मूलभूत सोयी सुविधा आहेत त्या देण्याचं काम या ठिकाणी आपल्या माध्यमातून केलं जाईल. हा विश्वास देखील मी या ठिकाणी देतो. कारण शेवटी हे जिल्हा परिषद सदस्य निवडून येतील. मगाशी आपण सांगितलं, खासदार महोदय या कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला भगवा फडकवण्याची संधी आलेली आहे. ही उद्याची 7 तारखेची निवडणूक फक्त मतदानापुरती मर्यादित नाही. या चिखलीचं भवितव्य, या कोल्हापूरचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे. तुमच्या मुलाबाळांचा फैसला करणारी निवडणूक आहे.
तुम्हाला मूलभूत सोयी सुविधा देणारी निवडणूक आहे. कारण शेवटी आपला हक्काचा लोकप्रतिनिधी असेल तर आपल्याला न्याय देण्याचं काम तो करत असतो. अनेक लोक येतील, अनेक लोक काय काय सांगतील, पण माझ्या लाडक्या बहिणींना माझी एवढीच विनंती आहे, हा तुमचा भाऊ तुम्हाला विनंती करायला आलाय. फक्त निवडणुकीपुरता नाही, तुम्हाला दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आहे. आणि तुम्हाला ती विनंती मी करायला आलेलो आहे की आपण, आणि किती कोणी काही म्हटलं, कोणीतरी सुद्धा तुम्हाला जे सुरू केलेलं आहे ते कधी बंद होणार नाही. आणि जे आम्ही बोललेलो आहे, पुन्हा मी सांगतो, मला पत्रकार विचारतात, तुम्ही 1500 रुपये सांगितले, तुम्ही 2100 रुपये सांगितले. मी त्यांना सांगितलं योग्य वेळी ते पण देणार, मागे हटणार नाही, शब्द फिरवणार नाही. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा. शब्द दिला की माघारी नाही. हा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणूनच या एकनाथ शिंदेवर या महाराष्ट्रातल्या आपल्या 50 आमदारांनी विश्वास ठेवला. आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण 2022 मध्ये आणलं. या 2022 मध्ये सरकार आणलं कोण हो? एकनाथ शिंदे, एक सर्वसामान्य कार्यकर्ता, बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारा, आनंद दिघे साहेबांचा विचार घेऊन पुढे जाणारा. आणि जेव्हा या राज्यामध्ये अनागोंदी झाली, या राज्यामध्ये बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवू लागले, त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदेने छातीचा कोट केला. त्याला देखील वाघाचं काळीज लागतं ते दाखवलं. आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. म्हणून तर माझ्या लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करू शकलो. कारण गरिबी एकनाथ शिंदेनी पाहिली आहे, माझ्या आईची पत्नीची तगमग पाहिली आहे, डोळ्यातली कणाव पाहिली आहे. आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी काहीतरी करायचं. आणि त्याच्यातूनच लाडकी बहीण योजना याचा जन्म झाला. आणि ती कधी बंद होणार नाही, हे पुन्हा एकदा मी सांगतो. आणि मग अशा अनेक योजना आपण केलेल्या आहेत, त्या योजना पुढे सुरू राहतील. आणि म्हणून आज देखील केंद्र सरकारच्या बजेटमध्ये देखील चांगल्या योजना आलेल्या आहेत आपल्यासाठी. सर्वसामान्य लोकांसाठी उद्योग असेल, पर्यटन असेल, कृषी असेल, आरोग्य असेल, अशा अनेक योजना केलेल्या आहेत. आपण देखील केंद्र सरकारमध्ये एनडीए घटक पक्ष म्हणून शिवसेना 3ऱ्या नंबरचा पक्ष आहे. आणि म्हणून त्याचा अभिमान आहे आपल्याला की सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी अनेक योजना येत आहेत, केंद्र आणि राज्य सरकार. आणि म्हणून जिल्हा परिषदेची तुमच्या हातात संधी आलेली आहे, चांगला उमेदवार निवडून देणारी संधी आलेली आहे. मला मगाशी संजय भाऊ म्हणाले आपला उमेदवार केला. अरे आरटीओ तर आपल्याचकडे आहे ना खातं, ते तुम्ही सांगितलं नाही वाटतं त्यांना. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, मी का आज इतर वेळेसारखं भाषण करत नाही. मला माहित आहे, जाणीव आहे. मी फक्त कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर, उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहात खातर मी इथं आलेलो आहे. मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मी एक पक्षाचा प्रमुख असलो तरी सुद्धा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याच्या भावनांची कदर मला आहे. आणि म्हणून एवढं सगळं असताना देखील मी कार्यकर्त्यांच्यासाठी आलेलो आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या मागे तुम्ही उभे राहा. सगळे लोक हे कार्यकर्ते जे निवडून येतील, जिल्हा परिषद पंचायत समिती, हे आपल्या हक्काचे असतील. त्यांच्या हक्काने आपण कान धरू शकता, काम करून घेऊ शकता, हा विश्वास तुम्हाला मी द्यायला आलोय. एवढंच आपल्याला विनंती. आणि येत्या 7 तारखेला या महायुतीचे आपले जे युती झालेली आहे, शिवसेना, शेतकरी, मार्क्सवादी, या सगळ्यांना आपण भरघोस मताने निवडून द्या. आणि ताकद दाखवा की तुम्ही कितीही सत्तेसाठी एकत्र आला असला तरी सुद्धा जनता जनार्दनच ठरवतं की कुणाला निवडून द्यायचं. आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती, येत्या 7 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या सर्व लोकांना विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वसामान्यांच्या पाणीदार विकासाचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ